कुरुंदवाडच्या ऐतिहासिक यात्रेला मिळणार हक्काचा निधी आमदार यड्रावकरांनी दिली मोठी ग्वाही. शिरोळ तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून कुरुंदवाडची ओळख होती. जनावरांचा मोठा बाजार, शेतीतील आधुनिक साधनांची ओळख आणि व्यापारी उलाढाल यामुळे आर्थिक व सामाजिक चैतन्य निर्माण होत असे. आगामी अर्थसंकल्पात यात्रेसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्याची घोषणा आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केली आहे. येथील कृष्णावेणी शेती जनावरे प्रदर्शन यात्रा कमिटीतर्फे आयोजित यात्रेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी आमदार डॉक्टर पाटील यड्रावकर बोलत होते. यावेळी दत्त समूहाचे गणपतराव पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, नगराध्यक्षा मनीषा डांगे, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, रावसाहेब पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती भवानीसिंह घोरपडे आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले, कुरुंदवाडची ऐतिहासिक यात्रा ही आपल्या भागाच्या सांस्कृतिक आणि कृषी परंपरेचं प्रतीक आहे. ही परंपरा जपणं केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पूर्वी या यात्रेमुळे ग्रामीण अर्थकारणाला मोठी चालना मिळत असे. जनावरांचा बाजार, शेतीसाठी आधुनिक साधनांचं प्रदर्शन आणि व्यापारी उलाढाल यामुळे शेतकरी व व्यापारी वर्गाला मोठा फायदा होत होता. यावेळी नगराध्यक्षा सौ डांगे म्हणाल्या, यात्रा कोणत्याही एका व्यक्तीची नसून संपूर्ण शहराची आहे. पालिकेच्या माध्यमातून ही परंपरा अधिक सुयोग्य पद्धतीनं नियोजनबद्ध साजरी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यात्रेची शिस्त, स्वच्छता, सुरक्षा आणि मूलभूत सुविधा यांना प्राधान्य देत नागरिकांना उत्तम अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न राहील. यावेळी रामचंद्र डांगे, रावसाहेब पाटील, वैभव उगळे, जय कडाळे आदींनी मनोगत व्यक्त केली. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक वकील विजय जमदग्नी यांनी केले. यावेळी यात्रा समिती अधिकारी अभिजित कांबळे, निशिकांत ढाले, दत्तवाड पंचायत समिती सदस्य बाबासो वनकोरे, चंद्रकांत मोरे, रामचंद्र मोहिते, अभिजित जगदाळे, दत्ता कामत, फारुख जमादार, महावीर पोमाजे, बापूसाहेब आसंगे, सुरेश बिंदगे, अजित देसाई, बाळासाहेब गायकवाड यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार जवाहर पाटील यांनी मानले. CK24 न्यूजसाठी कुलदीप कुंभार,